नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 4 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीबाबतची माहिती अभ्यासूया। मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक व्यवसाय संघटनेला, मग तो व्यवसाय एकल व्यापार असो की भागीदारी किंवा संयुक्त संबंध प्रमंडळ, तो व्यवसाय लहान प्रकारचा असो की मोठ्या प्रकारचा किंवा मध्यम प्रकारचा, या सर्व व्यवसायांना आपला दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसायाचा संपूर्ण आर्थिक भार पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यवसायाला भांडवलाची किंवा पैशाची किंवा वित्ताची नितांत आवश्यकता असते। त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना सुद्धा आपला व्यवसाय चालविण्यासाठी किंवा आपल्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या विविध आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मित्रांनो, सहकारी संस्थेला सुद्धा भांडवलाची नितांत आवश्यकता असते। उदाहरणार्थ, सहकारी संस्थेच्या सभासदांना सहकारी संस्थेला वेळोवेळी कर्ज पुरवठा करावा लागतो। सभासदांना उत्पादक कारणासाठी किंवा शेतीच्या कारणासाठी विविध प्रकारचं कर्ज पुरवण्याचं कार्य करणे, तसेच शेतकरी सभासदांना शेतीविषयक कृषी साधनांचा पुरवठा करणे की ज्यामध्ये सुधारित दर्जाची बी बियाणे, रासायनिक खते किंवा जंतुनाशक औषधे व शेती अवजारे व इतर शेतीविषयक लागवडीचा खर्च पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी साधनांचा पुरवठा करावा लागतो। तसेच जीवनावश्यक वस्तूंचा सुद्धा पुरवठा करावा लागतो। म्हणजेच थोडक्यात ही सर्व कामे करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेला भांडवलाची नितांत आवश्यकता असते। त्याशिवाय प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या स्थिर आणि खेळत्या किंवा कार्यकारी भांडवलाची गरज पूर्ण करण्याकरिता सहकारी संस्थेला विविध मार्गांनी भांडवल उभारणी करावी लागते। विशेषतः सहकारी संस्थेला स्थिर मालमत्ता व स्थिर संपत्ती खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते, तर सहकारी संस्थेचा कार्यालयीन व्यवस्थापन खर्च किंवा संस्थेचा दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी खेळत्या भांडवलाची किंवा कार्यकारी भांडवलाची नितांत गरज असते। भांडवल हा घटक उत्पादन प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। असं म्हणतात की भांडवल, वित्त किंवा अर्थ हे सहकारी संस्थेचं जीवनदायी रक्त होय किंवा भांडवलाला सहकारी संस्थेचे रक्तवाहिनी असं संबोधलं जातं। कारण ज्याप्रमाणे मानवी शरीर रचनेमध्ये रक्ताला किंवा रक्तवाहिनीला जितकं महत्व असतं, तितकंच महत्व एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये भांडवलाला असतं। आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेला महाराष्ट्र सहकारी कायद्यातील कलम 28 व 29 अनुसार सहकारी संस्थेला विविध मार्गांनी भांडवल उभारणी करावी लागते किंवा भांडवल उभारणीविषयीच्या महाराष्ट्र सहकारी कायद्यातील कलम 28 व 29 मध्ये स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे सहकारी संस्थेला आपल्या व्यवसायासाठी जे भांडवल लागतं, उद्योग व्यवसायासाठी,
किंवा सभासदांच्या विविध वित्तीय गरजांची किंवा आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ते सहकारी संस्थेला प्राप्त होणारी जी भांडवल उभारणीची जी मार्ग आहेत ती मार्ग पुढील प्रमाणे अभ्यासूया आपण. सर्वसाधारणपणे सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची साधने किंवा मार्ग विविध आहेत. प्रत्येक सहकारी संस्थेला आपले आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे यापूर्वीच आपण अभ्यासलेला आहे की भांडवलाची सहकारी संस्थेला नितांत गरज असते नव्हे. भांडवल हा घटक उत्पादन प्रक्रियेमधला अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळे सहकारी संस्थेला पुढील 2 मार्गांनी भांडवल उभारणी सहकारी संस्थेला करता येतं. या पाठ्यपुस्तकाच्या आपल्या या चार्ट मध्ये सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची जी साधने आहेत किंवा मार्ग त्या आपल्या समोर या स्क्रीनवर आपण बघत आहोत. ती साधारणपणे 2 गटामध्ये विभागलेली आहेत. सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची विविध साधने या हेडिंग खाली. मित्रांनो, सहकारी संस्थेला विविध मार्गांनी किंवा विविध सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची साधने आहेत. त्यामध्ये अंतर्गत साधने किंवा इंटरनल सोर्सेस ऑफ कॅपिटल आणि बाह्य साधने किंवा बहिर्गत साधने एक्सटर्नल सोर्सेस ऑफ कॅपिटल. अंतर्गत साधनामध्ये साधारणतः एकूण 4 साधनांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो आणि बहिर्गत साधनामध्ये म्हणजे बाह्य साधनामध्ये सहकारी संस्थेला एकूण 5 माध्यमाने किंवा 5 साधनांनी उत्पन्न किंवा भांडवल उभारणी करता येतं. मित्रांनो, सहकारी संस्थांची अंतर्गत साधने आणि बहिर्गत साधने किंवा बाह्य साधने म्हणजे काय याविषयीची ही संकल्पना आपण सर्वप्रथम समजून घेऊया आणि त्यानंतर या प्रत्येक अंतर्गत आणि बाह्य साधनांमध्ये जी साधनं नमूद केलेली आहेत समाविष्ट केलेली आहेत त्या सर्व मुद्द्यांचा टू द पॉइंट आपण सविस्तर समजून घेऊया. सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची अंतर्गत साधने किंवा अंतर्गत मार्ग म्हणजे जी सहकारी संस्थेला सभासदांच्या माध्यमाने भांडवल उभारणी केली जाते अशा साधनांना संस्थेची अंतर्गत भांडवल उभारणी करण्याची साधनं असं म्हणतात. किंवा सहकारी संस्थेला सर्वसाधारणपणे जे उत्पन्न प्राप्त होतं ते उत्पन्न सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांकडून विविध माध्यमाने प्राप्त होतं. म्हणून या अंतर्गत साधनांमध्ये एकूण 4 साधनांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची बाह्य साधने म्हणजेच सहकारी संस्थेला जे भांडवल उपलब्ध होतं ते संस्थेच्या सभासदांशिवाय किंवा बाह्य मार्गांनी बाह्य साधनांच्या द्वारे, म्हणून या साधनांना बाह्य साधने असे संबोधले जातं. मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्या शेतीपासून प्राप्त होणारं उत्पन्न हे आपलं स्वतःचं संस्थेचं अंतर्गत उत्पन्नाचं साधन म्हणता येईल. आणि जर हे शेती करण्यासाठी शेती व्यवसायासाठी एखाद्या सहकारी बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल
तर बँकेचं एक घेतलेलं कर्ज किंवा बाह्यमार्गाने आपल्याला शेतीसाठी प्राप्त झालेला पैसा हे भांडवल उभारणीचं बाह्य साधन मानलं जाईल. या अर्थाने आपल्याला अंतर्गत साधना आणि बाह्य साधना यामधला तुलनात्मक अभ्यास करता येईल. अंतर्गत साधनाद्वारा प्राप्त झालेलं भांडवल हे संस्थेच्या स्वतःच्या मालकीचं कायमस्वरूपी भांडवल मानलं जातं. तर बाह्य साधनाद्वारा प्राप्त झालेला पैसा किंवा प्राप्त झालेलं भांडवल संस्थेचं हे कर्जाऊ भांडवल मानलं जातं. कारण अंतर्गत साधनांनी प्राप्त होणारा पैसा संस्थेच्या सभासदांकडून प्राप्त होतो, तर बाह्य साधनांद्वारा मिळालेला जो पैसा आहे तो बाह्य मार्गाने म्हणजे बँकेकडून मिळालेलं कर्ज असेल किंवा इतर मार्गांनी किंवा इतर साधनांद्वारा प्राप्त झालेला पैसा बाह्य मार्गाने मिळत असल्यामुळे दुसऱ्यांचा पैसा असल्यामुळे ते परत करावा लागतो. ते विशिष्ट टक्क्याने त्या भांडवलावर कर्जाऊ भांडवल असल्यामुळे व्याज द्यावं लागतं आणि संस्थेला बाह्य साधनांद्वारा प्राप्त केलेलं भांडवल हे परत करण्याचं टेन्शन असतं. परंतु अंतर्गत साधनांद्वारा प्राप्त झालेलं भांडवल हे संस्थेच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होते, कारण हे संस्थेच्या स्वतःच्या मालकीचं आणि सभासदांद्वारा प्राप्त होत असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत साधनांद्वारा जे भांडवल उभारणी केली जाते त्यामध्ये साधारणपणे एकूण 4 साधनांचा समावेश केला जातो. ही सर्व साधने टू द पॉइंट आपण समजून घेऊया. क्रमांक 1 च सहकारी संस्थेचं अंतर्गत साधन आहे भाग भांडवल. मित्रांनो, भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचं एक प्रमुख वित्तीय साधन मानलं जातं. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या मालकीचं भांडवल असतं. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदाचा एकूण भाग भांडवलातील हिस्सा किंवा अंश होय, किंवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना भागांची विक्री करून त्या मोबदल्याची रक्कम संस्था प्राप्त करतं तेव्हा त्यास भाग भांडवल असे म्हणतात. सहकारी संस्थेच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार किंवा व्यवसायानुसार भागांची दर्शनी किंमत ठरलेली असते किंवा भागांचं दर्शनी मूल्य निश्चित केलं जातं. या संदर्भात सहकारी संस्थेच्या पोटनियमात योग्य ती तरतूद केलेली असते. मित्रांनो, भाग भांडवल हे सहकारी संस्थे भाग भांडवलावर सहकारी संस्थेच्या आर्थिक स्तरे अवलंबून असतं आणि म्हणून भाग भांडवल हे सहकारी संस्थेमध्ये आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत करतं. भाग धारण करणाऱ्या व्यक्तीला भागधारक असे म्हटलं जातं. भाग भांडवल कशा पद्धतीने जमा केलं जावं याविषयीचे नियम सहकारी संस्थेच्या पोटनियमात नमूद केलेले असतात. विशेषतः संस्थेच्या उपविधीमध्ये किंवा पोटनियमामध्ये मित्रांनो अधिकृत भाग भांडवलाचा उल्लेख केलेला जातो. त्यानंतर भाग भांडवलाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेमध्ये कायमस्वरूपी राहतं. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 28 प्रमाणे कोणत्याही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 5 लाख रुपयापेक्षा अधिक किमतीचे भाग भांडवल धारण करू शकत नाही. हा एक स्पष्ट सहकारी कायद्यात कलम 28 नुसार तरतूद करण्यात आलेली आहे. यालाच भाग भांडवलाची किंवा भाग धारण करण्याची महत्तम मर्यादा असे म्हणतात. याला राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती मात्र अपवाद आहेत. अशा प्रकारे मित्रांनो भाग भांडवल हे सहकारी संस्थेचं
एक महत्वाचं अंतर्गत भांडवल उभारणीचं साधन मानलं जातं. त्यानंतर भागभांडवलाची जी वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही भागभांडवलाची वैशिष्ट्ये यापूर्वीच बोर्डाने नव्याने दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे हे भाग आपल्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. याची आपण यापूर्वीच नोंद घेतली असेलच, कारण तसं बोर्डाचं परिपत्रक किंवा बोर्डाची अधिसूचना आपण आपल्या ग्रुपवर डिस्प्ले केलेलीच आहे. म्हणून भागभांडवलाची ही वैशिष्ट्ये या वर्षीच्या आपल्या अभ्यासक्रमाला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर भाग विक्रीचे फायदे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. ॲडव्हांटेजेस ऑफ शेअर्स हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाला यावर्षी नाही आहे, बोर्डाने ते डिलीट केलेले आहे. त्यानंतर कृपया याची आपण नोंद घ्यावी. त्यानंतर भांडवल उभारणीचं दुसरं महत्वाचं साधन जे बघत आहोत आपण ते म्हणजे प्रवेश शुल्क किंवा एंट्रन्स फीज. मित्रांनो, आपणास कल्पना आहे की सहकारी संस्थेत सभासत्व अर्ज करून भरून देताना किंवा सभासदाला सहकारी संस्थेमध्ये प्रवेश देताना सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार सभासत्व फी किंवा एंट्रन्स फी, त्यालाच ऍडमिशन फीज आकारली जाते. आणि या ऍडमिशन फीच्या माध्यमाने किंवा प्रवेश शुल्काच्या माध्यमाने सहकारी संस्थेला भांडवल उभारणी करता येतं. हे भांडवल उभारणीचं दुसरं एक महत्वाचं साधन मानलं जातं. कारण मित्रांनो, प्रवेश शुल्क ही रक्कम सभासदाला परत केली जात नाही. प्रवेश शुल्काची रक्कम साधारणपणे 1 रुपयांपासून तर 10 रुपयांपर्यंत असू शकते. जरी प्रवेश शुल्काची रक्कम अल्प किंवा नाममात्र असली तरी एखाद्या संस्थेची सभासद संख्या जर खूप जास्त असेल तर त्या प्रमाणात प्रवेश फीच्या माध्यमाने सुद्धा सहकारी संस्थेला बरेचशी उत्पन्न किंवा भांडवल जमा होत असतं. प्रवेश शुल्काचं वैशिष्ट्य म्हणजे हे भांडवल किंवा प्रवेश शुल्काची रक्कम सभासदाला परत करावी लागत नाही आणि प्रवेश शुल्काच्या या रकमेमुळे सहकारी संस्थेला सुद्धा एक बिनपरतीचे भांडवल व्यवसायासाठी प्राप्त होत असतं. त्यानंतर भांडवल उभारणीचं तिसरं महत्वाचं साधन म्हणजे राखीव निधी किंवा संचित निधी किंवा रिझर्व्ह फंड बघूया. हा एक भांडवल उभारणीचा सहकारी संस्थेचा अत्यंत स्वस्त, सुलभ व महत्वाचं साधन आहे. मित्रांनो, राखीव निधी म्हणजे काय आणि राखीव निधीचं महत्व काय हे आपण ही संकल्पना समजून घेऊया. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीप्रमाणे आणि कलम 66 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या एकूण निव्वळ नफ्याच्या किमान 1/4 किंवा 25% इतकी रक्कम प्रत्येक सहकारी संस्थेला सहकारी कायद्यानुसार बाजूला काढून ठेवावी लागते. त्या रकमेलाच मित्रांनो राखीव निधी किंवा रिझर्व्ह फंड असे म्हणतात. विशेषतः राखीव निधीमुळे सहकारी संस्थेला एक आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. आर्थिक दृष्ट्या सहकारी संस्था राखीव निधीमुळे स्वावलंबी बनण्यास मदत होते आणि राखीव निधीचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेला भविष्य काळासाठी येणारी जी संकटे आहेत, संस्थेला एकाएकी उद्भवणारी संकटे, त्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी किंवा भविष्य काळामध्ये संस्थेमध्ये एखादं जर समजा नुकसान झालं, ते नुकसान भरपाई करण्यासाठी किंवा भविष्य काळामध्ये येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी किंवा त्याला तोंड देण्यासाठी या राखीव निधीचा
उपयोग करता येतो. राखीव निधीच्या प्रमाणावर संस्थेचं आर्थिक स्थैर्य अवलंबून असतं. राखीव निधीमुळे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होते. राखीव निधीमुळे बाजारपेठेतील पत संस्थेची वाढण्यास मदत होते. आणि या सर्व कारणांमुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात किंवा प्रोटेक्टिंग वॉल ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. मित्रांनो, थोडक्यात राखीव निधी हे भांडवल उभारणीचं सहकारी संस्थेचं तिसरं महत्वाचं अत्यंत सुलभ आणि स्वस्त साधन आहे. कारण या माध्यमाने किंवा या साधनाद्वारा सहकारी संस्थेला बिनव्याजी भांडवल उपलब्ध होत असतं. आणि म्हणून राखीव निधीमुळे सहकारी संस्थेचा एक आर्थिकदृष्ट्या पाया मजबूत होण्यास मदत होते. भविष्य काळात येणारे आर्थिक संकट राखीव निधीमुळे सोडवता येतात. आणि राखीव निधीमुळे सहकारी संस्थेची बाजारपेठेतील पत किंवा प्रतिष्ठा किंवा त्यालाच आपण वाणिज्याच्या भाषेमध्ये गुडविल किंवा ख्याती असं संबोधतो. राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे का म्हणतात? मित्रांनो, ज्याप्रमाणे भिंती हे घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाचं व्यक्तींचं संरक्षण करतं, म्हणून त्याचप्रमाणे राखीव निधी हे सुद्धा सहकारी संस्थेमध्ये भविष्य काळात येणाऱ्या नैसर्गिक आणि अनैसर्गिक संकटाचा सामना करतो. भविष्य काळात संस्थेला येणाऱ्या आर्थिक अडीअडचणी किंवा आर्थिक आपत्तीचं निवारण करण्याकरिता किंवा भविष्य काळातील अडीअडचणींचा सामना करण्याकरिता या राखीव निधीचा उपयोग होत असल्यामुळे राखीव निधी एक प्रकारे सहकारी संस्थेचं आर्थिक संरक्षण करतं. आर्थिक स्थैर्य राखीव निधीमुळे लाभतं. आणि या सर्व कारणांमुळे मित्रांनो, राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. त्यानंतर राखीव निधी शिवाय सहकारी संस्थेला विविध प्रकारचे निधी उभारावे लागतात. त्यामध्ये उदाहरणार्थ घसारा निधी, बुडीत कर्ज निधी, किंमत चढ उतार निधी, लाभांश समकरण निधी, शिक्षण निधी व इमारत निधी इत्यादी. त्यानंतर भांडवल उभारणी करण्याचं क्रमांक 4चं साधन आपण अभ्यासूया. ते म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांनी संस्थेजवळ ठेवलेल्या सभासदांच्या ठेवी. यापूर्वी राखीव निधीचे यामध्ये आपल्याला राखीव निधीचे जे फायदे आहेत मित्रांनो आणि राखीव निधीचे प्रकार हे मात्र सुद्धा आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून बोर्डाने डिलीट केलेले आहेत. हा अभ्यासक्रम राखीव निधीच्या संदर्भातला काढून टाकण्यात आलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. त्यामध्ये राखीव निधीचे फायदे, परंतु मित्रांनो राखीव निधीचे फायदे हे मात्र आपल्याला राखीव निधीची जेव्हा माहिती लिहायची असेल, उदाहरणार्थ राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे का म्हणतात हे विधान सहकारण स्पष्ट करा. याकरिता ही सर्व मुद्दे राखीव निधीचे फायदे आहे जे: 1. स्वस्त व सुलभ मार्ग, राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उभारणी करता येतं. 2. राखीव निधी या ज्या कारणासाठी उभारला जातो त्याचा विनियोग. त्यानंतर नंबर 3, राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम होते, संस्थेची पत व प्रतिष्ठा बाजारपेठेमध्ये वाढण्यास मदत होते. 4. राखीव निधीच्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला आर्थिक स्थैर्य किंवा स्थिरता प्राप्त होतं, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी. आणि त्यानंतर राखीव निधीमुळे संस्थेला भविष्य काळात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता येतं. 5. राखीव निधीमुळे सहकारी संस्थेला आपल्या व्यवसायाचा विस्तार करता येतो, संस्थेचा विकास करण्यास मदत होते राखीव निधीमुळे. आणि 6. संस्थेला विसर्जनाच्या प्रसंगी कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा संस्थेची देणी देण्यासाठी जेव्हा संस्थेचं समाप्तीकरण होईल किंवा संस्थेचा कारभार बंद होईल तेव्हा संस्थेच्या बाह्यमार्गाने काढलेल्या कर्जाची विसर्जनाच्या प्रसंगी परतफेड करण्यासाठी किंवा सभासदांची देणी
भागविण्यासाठी मित्रांनो राखीव निधीचा खूप उपयोग होत असतो आणि म्हणून या सर्व कारणांमुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात। या कारणासाठी आपल्याला राखीव निधीचे फायदे ही मुद्दे आपल्याला उपयोगात आणता येईल किंवा खूप उपयुक्त ठरेल। परंतु राखीव निधीचे फायदे हे मात्र या हेडिंग खाली हे अभ्यासक्रम आपल्याकडे नाही आहे। परंतु राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे का म्हणतात यासाठी राखीव निधीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला उपयोगात आणता येईल। त्यानंतर भांडवल उभारणी करण्याचा अंतर्गत क्रमांक 4 साधन आहे मित्रांनो सभासदांच्या ठेवी किंवा मेंबर्स डिपॉझिट्स। सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे किंवा संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या सभासदांकडून संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारता येतात। नव्हे प्रत्येक सभासदाला सहकारी संस्थेमध्ये संस्थेच्या नियमाप्रमाणे ठेवीमध्ये आपली रक्कम जमा करण्याचं बंधन असतं। सर्वसाधारणपणे सभासदांकडून सक्तीच्या ठेवी सहकारी संस्था स्वीकारून भांडवल उभारणी करीत असतात। सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या ठेवी स्वीकारताना पुढील प्रमाणे काही पोटनियमात तरतुदी केलेल्या असतात। उदाहरणार्थ नंबर 1 सभासदांकडून ठेवी स्वीकारताना वेगवेगळ्या मार्गाने ठेवी स्वीकारल्या जातात। नंबर 1 सभासदांना कर्ज देताना त्या कर्जातून 2.5 ते 10% त्या कर्जामधून रक्कम कपात करून ती ठेव म्हणून संस्थेकडे ठेवण्यात येते। काही संस्था ही रक्कम ठेव म्हणूनच ठेवतात तर काही संस्था ही ठेवीची भागभांडवलामध्ये रूपांतर करतात। ठेव ठेवल्यानंतर सभासदाला त्या ठेवीवर बँकेच्या नियमाप्रमाणे किंवा संस्थेच्या नियमाप्रमाणे विशेषतः RBI बँकेच्या नियमाप्रमाणे त्या सभासदांना ठेवीवर आकर्षक व्याज दिलं जातं। त्या ठेवीचे साधारणपणे सहकारी संस्थेमध्ये 3 प्रकार आहेत मुख्यतः। एक चालू ठेव, बचत ठेव आणि मुदती ठेव व पुनरावृत्ती ठेव अशा विविध ठेवींच्या प्रकारांमध्ये सभासदांकडून संस्थेच्या ठेवी स्वीकारल्यानंतर या माध्यमाने सुद्धा सभासदाला किंवा संस्थेला आपल्या भागभांडवलमध्ये उभारणी करता येतं किंवा संस्थेच्या उत्पन्नामध्ये सभासदांच्या ठेवीमुळे भर पडतं आणि ठेवीची मुदत संपल्यानंतर त्या ठेवी सभासदाला आकर्षक व्याजासह किंवा विशिष्ट टक्क्याने व्याज देऊन त्या ठेवीची मुदत संपल्यानंतर परत केल्या जातात। परंतु सभासदांच्या ठेवीच्या माध्यमाने मात्र संस्थेला सहज भांडवल उभारणी करता येतं आणि या सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या जात असल्यामुळे मित्रांनो हे भांडवल उभारणीचं अंतर्गत साधन मानलं जातं। आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची अंतर्गत साधने अभ्यासलेली आहेत। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भांडवल उभारणीची बहिर्गत साधने अभ्यासणार आहोत। तेव्हा आपण आजच्या या पाठांमध्ये सहकारी संस्थांची भांडवल उभारणी करण्याची जी साधना आहे अंतर्गत इंटरनल इन्कम सोर्स त्या साधनांचा आपण नीट अभ्यास करावा किंवा त्याची पूर्वतयारी करावी ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।